संजय राऊत बोलतायत, आपण ऐकूया. नाही याची माहिती द्यावी, उपचार यंत्रणेमध्ये त्यात बदल करता येऊ शकतो असं आरोग्यमंत्र्यांकडून वारंवार सांगितलं जातं. हा विषय वैद्यकीय रिसर्च संदर्भात आहे, त्याच्यामध्ये मी बोलणार नाही. पण आम्ही हे वाचतोय, हा स्टेज फार गंभीर आहे. तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावरती देश आज येऊन पोहोचलेला आहे. मात्र तरी देखील मोदी म्हणतात की लॉकडाऊन हा अंतिम पर्याय आहे. बघा, प्रधानमंत्र्यांची एक भूमिका असू शकते देशासंदर्भात, पण शेवटी त्यांनी असं म्हटलेलं आहे की राज्यांच्या परिस्थित्या काय आहेत त्यानुसार तिकडल्या राज्याने निर्णय आहे. त्यानुसार काल महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जे निर्बंध आहेत ते ह्याहीपेक्षा कठोर आणि कडक करावेत असे आदेश काल आलेले आहेत आणि प्रत्येक राज्याला या दृष्टीनं पावलं टाकावी लागतील. पण महाआघाडीतल्या काही नेत्यांचं मत होतं की कडक लॉकडाऊनचीच आवश्यकता आहे. असं असताना देखील हा निर्णय महाविकास आघाडीतल्या नव्हे तर सरकारमधल्या काही प्रमुख मंत्र्यांचीच ती मागणी आहे. कडक निर्बंध नसून लॉकडाऊनच लावावा. जर ब्रेक द चेन ही साखळी तोडायची असेल तर कडक लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही. हे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, जगभरातल्या आरोग्य यंत्रणेचं सूत्र आहे आणि त्यानुसार असे सांगितले जातं. सर, महाराष्ट्राच्या लस देईल का, द्यायला हवी का, याच्याविषयी मी बोलणार नाही. मुख्यमंत्री पण निर्णय का घेतला गेला नाही मुख्यमंत्र्यांनी? कसं काय सांगणार, मी कॅबिनेटमध्ये नाही. सर, रेमडेसिविर की सप्लाई को लेकर जो डिफरेंस आ रहा है, जो डिमांड की और जो सप्लाई आ रही है, उसके बारे में क्या कहेंगे? 26,000 की सप्लाई अभी लगभग प्रतिदिन आएगी. गुजरात के बीजेपी मुख्यालय में तो रेमडेसिविर फ्री में मिल रहा है. वहाँ तो अखबारों में बड़े बड़े इश्तिहार एडवर्टाइजमेंट देकर रेमडेसिविर का डिस्ट्रीब्यूशन चल रहा है. जैसे इलेक्शन में कुछ चलता है डिस्ट्रीब्यूशन, कोई कपड़े बांटते हैं, कोई पैसा बांटता है, कोई साड़ी बांटते हैं, तो करप्शन है. ये तो सब आया है. अभी क्या मालूम नहीं अभी की परिस्थिति क्या है. अगर एक पॉलिटिकल पार्टी को ये मिल सकता है लेकिन एज ए स्टेट महाराष्ट्र को नहीं मिलता है और कुछ राज्यों को नहीं मिलता है, तो ये बहुत गंभीर हाईकोर्ट को इंटरवीन करने की जरूरत पड़ रही है. अब सरकारों को कहा जाए इलाहाबाद हाईकोर्ट ने इंटरवीन किया है, लेकिन हाईकोर्ट के इंटरवीन से क्या होगा? अगर सरकार के पास, केंद्र सरकार के पास उतनी मात्रा में उतना स्टॉक नहीं है, ऐसा लगता है मुझे, तो आप क्या करोगे? अभी अभी महाराष्ट्र में ऑक्सीजन की सप्लाई ठीक से हो रही है. बहुत से प्लांट बहुत सी जगह पे एनजीओ ने भी खोले हैं या संस्थाओं ने भी खोले हैं और लोगों को फ्री में भी ऑक्सीजन का वो सप्लाई कर रहे हैं. लॉकडाउन को लेकर प्रधानमंत्री ने कहा कि वो आखिरी विकल्प होना चाहिए और अधिक से अधिक जो माइक्रो कंटेनमेंट है उसमें ध्यान देना चाहिए. महाराष्ट्र की तैयारी टाला गया. केंद्र सरकार क्या करेगी? केंद्र सरकार इस देश की सर्वोच्च बॉडी है, सबसे बड़ी पंचायत है, तो उनका कोई जिम्मेदारी बनती है कि नहीं बनती है? क्या सब कुछ स्टेट पर? फिर आप पैसा दीजिए. हमारा हमें यहाँ ज़रूरत सबसे ज़्यादा है रेमडेसिविर और पैसे आप दीजिए. पूरा पैसा बंगाल के चुनाव में अगर आप खर्च कर रहे हो यहाँ वहाँ से, तो महाराष्ट्र के पास भी आप कुछ भेज दीजिए. सर, प्रश्न मराठीत हाच आहे की राज्याची तिजोरी खडखडत आहे, त्यात मोठा ताण पडतोय, आर्थिक ताण देखील वाढत चाललेला आहे. केंद्राकडे कोट्यवधी रुपये येणं देखील बाकी आहे. त्यामुळे कुठेतरी केंद्रानं महाराष्ट्राच्या वाट्याचा जो पैसा आहे केंद्राच्या तिजोरीत पडलेला आहे तो तात्काळ त्यांनी रिलीज करा. आज महाराष्ट्राला एक एक पैशाची गरज आहे आणि एका एका रेमडेसिविर इंजेक्शनची गरज आहे. केंद्र ही सर्वोच्च संस्था आहे लोकशाहीतली, केंद्र सरकार किंवा लोकसभा, त्यांनी तात्काळ महाराष्ट्राच्या वाट्याचं जे देणं तुम्ही लागताय हे मोकळं करावं. सर, प्रियंका गांधी ने एक बात और सामने आई है कि जब हमको सबसे ज्यादा जरूरत थी तब हमको पास कमी है, लेकिन एक समय था जब हमारे पास था और हम दूसरे देशों को सप्लाई करते. कल प्रियंका गांधी ने मामला उठाया. ये तो मैं प्रियंका जी की बातों से सहमत हूँ, चाहे प्रियंका जी हो या चाहे और कोई हो. ये जो बात रखी है ये देश के मन की बात है. हमें मार कर आप दूसरे देशों को जो उदारता दिखा रही है तो ये ठीक नहीं है. पहले हमारी अमेरिका हमको दे रही है क्या? हमको रॉ मटेरियल चाहिए सीरम को. इधर पुना वाला ने तो बात की है कि हमारे जो प्रोडक्शन जो कम हो रहा है उसका है, अमेरिका ने जो बैन्स डाला है रॉ मटेरियल पर, उसके वजह से हम ज़्यादा वैक्सीन नहीं बना पा रहे. अमेरिका हो या और जो कंट्री है वो अपनी देश के बारे में सोचते हैं, लेकिन हम इतने उदार बन गए हैं कि हम पड़ोस के देश के बारे में, ब्राज़ील के बारे में सोचते हैं. कोई ज़रूरत नहीं है, पहले घर में देखिए. सर, सत्ता पाडण्याचा विचार आजही वरिष्ठ नेते भाजपचे त्यांच्याकडून सुरू आहे. अमित शहा म्हणाले की शिवसेना हा महाराष्ट्रात आमचा छोटा मित्रपक्ष होता आणि हे सरकार स्वतःच्याच ओझ्याने पडेल. म्हणजे ठीक आहे, ओझं कधी वाढते बघू आपण. ओझं वाढलं की आम्ही त्यांना कळू ओझं वाढलं आहे म्हणून. थँक्यू.
त्यामुळे प्रमुख मंत्र्यांची लॉकडाऊनच्या संदर्भातली मागणी आणि आग्रह होता. त्यामुळे सरकारनं हा निर्णय घेतला, कारण लॉकडाऊनशिवाय कोणताही पर्याय नाही. लोक नियमांचं काटेकोर पालन करत नाहीत असं सांगतानाच राज्यात निधीचा तुटवडा निश्चित जाणवतोय. केंद्र सरकारनं राज्यासाठीचा GSTचा परतावा तातडीनं द्यावा, अशा प्रकारची मागणी सुद्धा शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केली आहे. आणि आता महत्त्वाची अपडेट, देशातली आपल्याला सगळ्यांना सतर्क करणारी आणि कर्तव्याची जाणीव करून देणारी. देशभरात कोरोनाच्या रुग्णवाढीचा कहर सुरूच आहे. गेल्या 24 तासात 3,15,478 नवे रुग्ण सापडले, तर काल 2,101 जणांचा कोरोनाशी लढताना मृत्यू झालाय. मागच्या 24 तासात 2,101 जणांनी जीव गमावलाय. बुधवारी 1,79,372 नवे रुग्ण सापडले होते. कोरोनामुळे आतापर्यंत देशात 1,84,672 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना बाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या 1,59,24,700च्या पेक्षा जास्त आहे. देशात सध्या सर्व राज्यांमध्ये मिळून 22,84,209 जणांवर उपचार सुरू आहेत. हे एकूण बाधितांच्या संख्येपैकी फक्त 14% आहे. प्रशांत लीला रामदास आपले दिल्लीचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. प्रशांत, ही देशभरातली आकडेवारी काय सांगते आपल्याला? प्रशांतशी आपला संपर्क होऊ शकत नाहीये, पण देशभरातली आकडेवारी सतर्क करणारी आहे. भले पुण्यात किंवा अन्य काही शहरांमध्ये बाधितांपेक्षा कोरोना मुक्त झालेल्यांचा दररोजचा आकडा थोडा वाढला असेल, पण कोरोना मुक्त झालेल्यांचा आकडा आपल्याला शून्यावर आणायचा आहे. नव्यानं दररोज कोरोना बाधित होत असणाऱ्यांचा आकडाही आपल्याला शून्यावर आणायचा आहे. तोपर्यंत कोरोनाच्या विरुद्धची लढाई आपली संपणार नाही. त्यामुळे 24 तासात 3,15,000 पेक्षा जास्त बाधित होणं हे खरंच चिंतेची बाब आहे. प्रशांत लीला रामदास आपले दिल्लीचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. प्रशांत, देशभरातले हे आकडे काय सांगतायत? मिलिंद, ज्या पद्धतीने गेल्या 24 तासातली आकडेवारी जर बघितली आपण, त्याला 3 लाखाचा टप्पा पार झालाय. 3,14,835 हे नवीन रुग्ण आहे आणि 2,000 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झालेला आहे. आताची जर आकडेवारी बघितली 24 तासातली, तर 2,104 लोकांचा मृत्यू झाला आहे. सलग 8 दिवसापासून 2 लाखाच्या वर नवीन रुग्ण येत आहे. हे अतिशय धक्कादायक आहे, कारण की ज्या पद्धतीने चर्चा सुरू झालेली आहे की याचा वेग आता अतिशय जास्त झालेला आहे कोरोना व्हायरसचा, त्यामुळे जास्तीत जास्त लोक यामुळे संक्रमित होत आहेत आणि याचमुळे कुठेतरी आरोग्य व्यवस्था संपूर्णपणे कोलमडून पडली आहे. राजधानी दिल्लीचा जर विषय बघितला आपण, तर दिल्लीमध्ये ICU बेड नाही आहे. दिल्लीमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा आहे आणि ऑक्सिजनचा तुटवडा असल्यामुळे केंद्र सरकारला दिल्ली हायकोर्टने जबाब विचारला आहे. त्यांनी म्हटलंय की तुम्ही भीक मागा, पण ऑक्सिजनची व्यवस्था करा. केंद्र सरकारची जबाबदारी आहे. जर एवढी परिस्थिती होती तर केंद्र सरकारने आतापर्यंत यासाठी पाऊल काढायचं नाहीये. याचा अर्थ आता कोर्ट बी सक्रिय झालेला आहे आणि दुसरीकडे सुप्रीम कोर्टामध्ये देखील कोरोनाची व्याधी पोहोचलेली आहे आणि त्यामुळे अनेक जज हे कोरोनाग्रस्त झाले. अशी सगळी विधारक परिस्थिती दिल्लीतली आहे आणि दरम्यानच्या काळात जर देशाची परिस्थिती बघितली तर 3 लाखापेक्षा जास्त जर रुग्ण येत आहे, याचा अर्थ धोका अजून जास्त वाढलेला आहे. लोकांनी सावध राहणे, हात धुणे, मास्क वापरणे आणि शारीरिक अंतर ठेवणे, या 3 महत्वाच्या गोष्टी पाळणं बंद गरजेचं आहे. प्रशांत, तू राहाच आपल्यासोबत, कारण सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांच्या शपथविधीबद्दल ही चिंता वाढली आहे. नव्या सरन्यायाधीशांचा शपथविधी कसा होणार, कारण सर्वोच्च न्यायालयात सुद्धा मोठ्या प्रमाणात कोरोनाचा विळखा आहे. सुप्रीम कोर्टाचे 4 न्यायाधीश पॉझिटिव्ह आले, त्यातील 1 न्यायाधीश तर रुग्णालयामध्ये दाखल आहेत. तसंच सर्वोच्च न्यायालयाचे अनेक कर्मचारी सुद्धा पॉझिटिव्ह आहेत. त्यामुळे सर्व महत्त्वाच्या खटल्यांची सुनावणी सध्या ऑनलाईन पद्धतीनं सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. त्यामुळे मुख्य सरन्यायाधीशांच्या शपथविधीला उपस्थित राहणाऱ्या सर्व न्यायाधीशांची आता कोरोना चाचणी सुद्धा होणार असल्याचं कळतं. प्रशांत, याबद्दल काय अधिक माहिती आहे? आपल्याला माहित असेल की गेल्या वर्षभरापासून सुप्रीम कोर्टामध्ये ऑनलाईन सुनावणी होत होती. दरम्यानच्या काळामध्ये ऑनलाईन आणि खुली सुनावणी सुरू झाली होती, पण ज्या पद्धतीनं
कोरोनाची दुसरी लाट आली त्यानंतर अनेक सुप्रीम कोर्टातील कर्मचारी हे कोरोनामुळे बाधित झाले. आता तर ही परिस्थिती निर्माण झाली आहे की सुप्रीम कोर्टातले अनेक वकील, त्यांचे कुटुंब, त्याशिवाय सुप्रीम कोर्टातले ज्येष्ठ न्यायाधीश, न्यायमूर्ती यांना देखील कोरोनात बाधा झाली आहे. जवळपास 3 पेक्षा जास्त न्यायाधीश, जवळपास 4 न्यायाधीश हे पॉझिटिव्ह आहे आणि एक न्यायाधीश जो आहे, जो न्यायमूर्ती आहे, तो सध्या हॉस्पिटलमध्ये दाखल आहे. त्यामुळे एक मोठी चिंता वाढलेली आहे. त्या 29 एप्रिल रोजी नवीन जे सरन्यायाधीश आहे भारताचे न्यायमूर्ती रमन्ना यांचा शपथविधी होणार आहे. पण दरम्यानच्या काळात या परिस्थिती निर्माण झाल्यामुळे आता हा जो शपथविधी कार्यक्रम आहे कशा पद्धतीने करता यासाठी प्रश्नचिन्ह आहेत. पण आता राष्ट्रपती भवनाच्या वतीनं सूचना जारी करण्यात आल्या आहे. जोही व्यक्ती या कार्यक्रमात सहभागी होईल त्याला RT-PCR म्हणजे कोरोना चाचणी करूनच सहभागी व्हायचं आहे. कारण की या कार्यक्रमात खुद्द राष्ट्रपती, त्यानंतर पंतप्रधान, उपपंतप्रधान, उपराष्ट्रपती देखील सहभागी होणार आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती अनेक महत्वाचे वकील देखील सहभागी होणार आहेत. त्यामुळे सगळ्यांना आता कोरोना चाचणी करूनच राष्ट्रपती भवनात जायचं आहे. पण अजूनही या संदर्भातला निर्णय झाला नाही की 29 एप्रिल रोजी शपथविधी होईल की नाही. प्रशांत तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. त्यामुळे 29 तारखेच्या शपथविधीवर कोरोनाचं सावट आणि त्यामुळे भलं मोठं प्रश्नचिन्ह. वळूयात पुढच्या बातमीकडे. रेमडेसिवीरवरून पुन्हा एकदा केंद्रविरुद्ध राज्य सरकार अशा प्रकारचा वाद पेटण्याची शक्यता आहे. कारण राज्यातले ज्येष्ठ मंत्री नवाब मलिक आणि जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवरून केंद्र सरकारवर आरोपांची सरबत्ती केली. महाराष्ट्राला दिवसाला 50,000 इंजेक्शन्स लागतात, पण केंद्र सरकारनं केवळ 26,000च इंजेक्शन्स द्यायचं ठरवलंय. यावर राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक आणि जितेंद्र आव्हाड यांनी आक्षेप घेतला. राज्य सरकार दिवसाला 34 ते 36,000 इंजेक्शन्स मॅनेज करत होतं, पण वितरण व्यवस्थेवर ताबा ठेवण्याचं केंद्र सरकारनं ठरवलं आणि केवळ 26,000 इंजेक्शन्सच पुरवली जाणार असं सांगितलं. आमच्या संयमाची परीक्षा का घेतली जाते असा प्रश्न गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवरून विचारला आहे. नवाब मलिक आणि जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवरून काय म्हटलंय आपण पाहूयात. जितेंद्र आव्हाड म्हणतात, रेमडेसिवीरची दररोज महाराष्ट्राची मागणी 50,000 आहे. मोठ्या मुश्किलीनं राज्य सरकार 34 ते 36,000चा पुरवठा करत होतं, पण आता केंद्र सरकारनं हे रेमडेसिवीरचं वितरण आणि व्यवस्थापन ताब्यात घेतलंय. महाराष्ट्राला 26,000 रेमडेसिवीर मिळणार आहेत केंद्राच्या आदेशानुसार. त्यामुळे महाराष्ट्राचा असा छळ कशासाठी असा प्रश्न विचारला जितेंद्र आव्हाड यांनी. तर नवाब मलिक म्हणतात, महाराष्ट्राला दिवसाला 50,000 इंजेक्शन्स लागतात, पण केंद्र सरकारनं 26,000 इंजेक्शन्सच देण्याचं ठरवलंय. केंद्राकडे 50,000 इंजेक्शन्स देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसनं केली. तसंच थोड्या वेळापूर्वी जितेंद्र आव्हाड यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना दूरध्वनीवरून सांगितलं की आज मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे पुन्हा एकदा या संदर्भात मागणी केली जाईल. तिकडे पुण्यातल्या ऍक्टिव्ह कोरोनाबाधितांची संख्या 56,000वरून 52,000च्या खालती आले. डिस्चार्ज संख्येतली ही तात्पुरती वाढ आहे. त्यामुळे पुणेकरांना अगदी थोडासा का होईना पण दिलासा मिळाला. तर कालच्या दिवसात तब्बल 120 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. दिवसभरात 11,000 नव्या रुग्णांची भर पडली. यापैकी जवळपास अर्धे म्हणजे 5,500 हे नवे रुग्ण एकट्या पुणे शहरातले आहेत. तर पुणे जिल्ह्यात 1 लाख ॲक्टिव्ह रुग्ण सध्या आहेत. त्यापैकी 73% रुग्ण हे होम आयसोलेशनमध्ये आहेत. तर 27,000 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आणि आता नागपूरहून एक दिलासादायक बातमी. खूप दिवसानंतर नागपूरमध्ये कोरोनाच्या संदर्भात थोडासा म्हणजे अगदीच थोडासा दिलासा मिळाला आहे. पण तो सुद्धा एक नवी उभारी देऊन जाणार आहे. नव्या बाधितांपेक्षा बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली. मागच्या 24 तासात 7,229 नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले. तर कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 7,266 इतकी आहे. इकडे नवी मुंबईमध्ये कोरोनाचा वाढता धोका पाहता शहरात एक सुसज्ज अद्ययावत रुग्णालय उभारण्यात यावं अशा प्रकारची मागणी भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी केली आहे. सिडको आणि महानगरपालिकेकडे त्यांनी अशा प्रकारची मागणी केली आहे. शहरातल्या रुग्णालयांवर रायगड आणि ठाणे जिल्ह्यातल्या रुग्णांची संख्या सुद्धा जास्त असते. त्यामुळे
आरोग्य व्यवस्थेवर ताण पडतो. यामुळे मंदा म्हात्रे यांनी ही मागणी केली आहे. या रुग्णालयासाठी सिडको मोफत भूखंड देण्यासाठी तयार झालाय. सोबतच महापालिका रुग्णालय उभारण्यासाठी सुद्धा तयार आहे. याकरता फक्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा हिरवा कंदील मिळणं गरजेचं आहे. त्यामुळे मंदा म्हात्रे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून इथल्या जम्बो कोविड सेंटरला परवानगी द्यावी अशा प्रकारची मागणी केली आहे. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथे पोलिसांनी रेमडेसिवीरचा काळाबाजार करणाऱ्या एका पॅथॉलॉजी लॅबवर धाड टाकली आणि रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार उघड केला. या लॅबचे कर्मचारी गोपाळ इंगळे आणि लॅबचा मालक विशाल झोपे या दोघांनाही अटक करण्यात आली. पालिकेनेही पॅथॉलॉजी लॅब सील केले. या आरोपींनी 30 रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार केला, चढ्या दरानं विक्री केली असं मान्य केल्याचं भुसावळचे सहाय्यक पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी म्हटलंय. होम पैथोलॉजी लैब इस पर रेड की आज 1 बजे के बाद पंच के सहित हमारे एफडीए इंस्पेक्टर के सहित. तो इसमें हमको वहाँ पर 5 रेमडेसिविर की वायल मिली, जिसमें से 4 सही कंडीशन में थी और 1 टूटी हुई थी. और इसकी 3 वायल हेट्रो कंपनी की थी 100 mg की OV4 एंड MRP उसमें 5400 एक वायल पे लिखा हुआ था. और एक पाउडर फॉर्म में था रैमडेक का कैडिला हेल्थ केयर का इंजेक्शन 3400 का. आणि आता एक महत्त्वाची बातमी. ऑक्सिजनची भीक मागा किंवा चोरी करा, पण ऑक्सिजन पुरवा अशा स्पष्ट आणि बोचऱ्या भाषेमध्ये दिल्लीच्या उच्च न्यायालयानं केंद्र सरकारवर ताशेरे ओढलेत. दिल्लीतल्या मॅक्स रुग्णालयाच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयानं अतिशय कठोर भाषा वापरली आहे आणि केंद्र सरकारला झोडपून काढलाय. तुम्ही जनतेला मरायला सोडू शकत नाही. जेवढी मागणी आहे तेवढी पूर्ण केली पाहिजे. एक सार्वभौम सरकार म्हणून तुमचं ते कर्तव्य आहे. आम्ही लोकांना मरताना पाहू शकत नाही, कारण लोक मरतायत. माणुसकी उरली आहे की नाही असा सुद्धा सवाल न्यायालयानं उपस्थित केलाय. एवढंच नाही तर केंद्र सरकारला तातडीनं मागेल त्याला आणि मुबलक प्रमाणात ऑक्सिजन उपलब्ध करून देण्याचेही निर्देश दिलेत. न्यायमूर्ती विपिन सांघी आणि न्यायमूर्ती रेखा पल्ली यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. काय म्हटलंय नेमकं न्यायालयानं पाहूयात. मानवी आयुष्य सरकारसाठी फारसं महत्त्वाचं नाहीये असं दिसतंय, कारण ही राष्ट्रीय आपत्ती आहे. भीक मागा किंवा चोरी करा, पण ऑक्सिजन पुरवा. लोक मरतायत. आम्ही लोकांना मरताना पाहू शकत नाही. एवढाच पुरवठा करू शकतो हे तुम्ही एक सरकार म्हणून म्हणूच शकत नाही. तुमचे स्वतःचे स्टील आणि पेट्रोलियमचे कारखाने आहेत. यातील उत्पादनं कमी करून तुम्ही ऑक्सिजनची निर्मिती का करू शकत नाही? हे खरंच गंभीर आहे. माणुसकी उरली आहे की नाही? इथे लोक हजारोंनी मरतायत आणि तुम्हाला कंपन्यांची चिंता आहे. मानवी आयुष्याचं मोल आहे की नाही असं म्हणत सुद्धा दिल्ली उच्च न्यायालयानं केंद्राला खडसावलंय. ऑक्सिजनच्या अभावी हजारो लोकांचा जीव जाईल अशी स्थिती आहे. आम्ही तुम्हाला हे स्पष्टपणे सांगतोय की 1 मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवणं ही तुमची सरकारची जबाबदारी आहे. सॉरी, ऑक्सिजन नाही, तुम्ही मरा असं सरकार म्हणू शकत नाही आणि आम्ही ते मान्यही करणार नाही, अशी थेट भूमिका दिल्ली उच्च न्यायालयानं घेतली. तिकडे दिल्लीप्रमाणे नागपूरच्या खंडपीठानं सुद्धा, म्हणजे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं सुद्धा ऑक्सिजन प्रकरणी आणि रेमडेसिवीर प्रकरणी हस्तक्षेप केलाय. सरकारला महत्त्वपूर्ण निर्देश दिलेत. भिलई पॉवर प्लांटमधून ऑक्सिजनचा पुरवठा 50 मेट्रिक टननं कमी करण्याचा आदेश केंद्रानं दिला होता, तो न्यायालयानं रद्द केलाय. आता नागपूरला भिलाई पॉवर प्लांटमधून 110 मेट्रिक टन ऑक्सिजनचा साठा मिळणार आहे. नागपूरसाठी रेमडेसिवीरची 12,000 इंजेक्शनचा साठा येणार असल्याचं राज्य सरकारच्या वतीनं न्यायालयात सांगितलं गेलं. गेल्या 2 दिवसात जवळपास 5,000 रेमडेसिवीर देण्यात आली असून 6,752 आज उपलब्ध करून दिली जातील असंही सरकारनं काल न्यायालयात म्हटलंय. या विषयावर काल रात्री उशिरापर्यंत सुनावणी सुरू होती. आज दुपारी पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात ऑक्सिजन, रेमडेसिवीर आणि संबंधातल्या गोष्टींवर सुनावणी होणार आहे.
आणि आता न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा मोठा इम्पॅक्ट, कारण ठाण्याजवळच्या मुंब्रा कौसा भागामध्ये जे कोविड सेंटर होतं, जे गेले महिनाभर धूळ खात पडलेलं होतं. काही दिवसांपूर्वी न्यूज 18 लोकमतनं कौसा कोविड सेंटर धूळ खात पडल्याचं वास्तव जगासमोर आणलं होतं. यानंतर प्रशासनाला खडबडून जाग आली आणि आता हे कोविड सेंटर कालपासून अखेर सुरू करण्यात आलं. न्यूज 18 लोकमतच्या पाठपुराव्यामुळे ठाणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. आपण पाहतो ही दृश्य 4 दिवस पूर्वीपर्यंत हे कोविड सेंटर पूर्णपणे बंद पडलेलं होतं, धूळ खात होतं. न्यूज 18 लोकमत या ठिकाणी पोहोचलं आणि या विषयातलं वास्तव त्यांनी जगासमोर आणलं. महापालिका प्रशासन, जिल्हा प्रशासन, ठाण्याचे पालकमंत्री, गृहनिर्माण मंत्री या सगळ्यांनी याबाबतीत तातडीनं हालचाली केल्या आणि कौसा इथलं हे जम्बो कोविड सेंटर पुन्हा एकदा सुरू झालंय आणि यामध्ये रुग्णांवर आता उपचारही करण्यात येत आहेत. इथे तात्पुरत्या स्वरूपातल्या ऑक्सिजनची सुद्धा व्यवस्था झाली आहे. अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. अजित, अखेर कौशाचं हे कोविड सेंटर सुरू झालं तर? मिलिंदजी, कौशाचं जे कोविड सेंटर आहे ते आता बऱ्यापैकी सुरळीत झालेलं आहे असं तिथल्या अधिकाऱ्यांचं आणि स्थानिक नगरसेवकांचं म्हणणं आहे. कारण का 2 दिवसापूर्वी हे सेंटर जे आहे ते सुरू करण्यात आलं होतं. न्यूज 18 लोकमतच्या बातमीनंतर प्रशासनाला जाग आली आणि हे जे कौसा सेंटर आहे कोविड सेंटर, जवळपास 600 बेडचं हे कोविड सेंटर जे आहे ते धूळ खात पडलं होतं आणि न्यूज 18 लोकमतने त्याचं वृत्त दाखवल्यानंतर प्रशासनाला जाग आली आणि त्यानंतर जे अद्ययावत असे यंत्रणांचे म्हणजे व्हेंटिलेटर असतील, ऑक्सिजन बेड असेल किंवा इतर ज्या सुविधा होत्या, सर्व बेड जे आहेत त्या पहिल्या लाटेमध्ये देखील वापरण्यात आले होते. तर मधल्या काळामध्ये लाट ओसरल्यानंतर हे जे 600 बेडचं हॉस्पिटल जे आहे ते असंच धूळ खात पडलं होतं. त्याचा वापरही केला जात नव्हता. दुसऱ्या लाटेमध्ये लोकांना बेड मिळत नव्हते. मात्र मुंब्रा कौसातील कोविड सेंटर जे आहे 600 बेडचं ते असंच पडून होतं. पण न्यूज 18 लोकमतने हे सगळं दाखवल्यानंतर साधारणपणे 2 दिवसापासून हे कोविड सेंटर जे आहे ते सुरू झालेलं आहे आणि तिथं रुग्णांची संख्या जी आहे ती आता म्हणजे तिथं उपचार घेणाऱ्या जी रुग्ण आहेत त्यांची संख्या आता वाढलेली आहे. ठाणे महानगरपालिका आणि महापौर असतील किंवा विरोधी पक्ष नेते असतील यांनी देखील या बातमीनंतर या कौसा सेंटर जे आहे तिथं सुविधा कशा कमी पडू नयेत किंवा मॅनपॉवर म्हणजे डॉक्टर, नर्स, कर्मचारी, इतर कर्मचारी, प्रशासकीय व्यवस्थापन आणि त्याच पद्धतीनं वैद्यकीय सेवा ज्या आहेत त्या कुठे कमी पडू नये याच्याकरता सर्व प्रयत्न केले होते आणि त्यांना कुठेतरी आता यश येताना दिसतं आहे. जर आपण पाहिलं तर या ठिकाणी आता डॉक्टरची देखील डॉक्टर नर्स असतील किंवा स्टाफ असेल यांचा देखील पुरवठा करण्यात आलेला आहे आणि त्याच पद्धतीनं पर्याप्त ऑक्सिजन या ठिकाणी उपलब्ध करण्यात आलेलं आहे असं देखील एका अधिकाऱ्याने स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे पूर्ण क्षमतेने जरी सुरू झालेलं नसलं कौसा कोविड सेंटर, मात्र चांगल्या पद्धतीने सुरू झालेला आहे आणि आता याचा फायदा जो आहे तो ठाणेकरांना होतोय. अजित तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. ब्रेक नंतर अन्य काही महत्त्वाच्या बातम्या.